नमस्कार मंडळी, मी अरुणा. माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत शेपूची रेसिपी. बघा, इथं मी आज शेपूची भाजी बनवणार आहेत मूग डाळ घालून. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथं मी एक गड्डी निवडून घेतलेली आहे शेपू आणि छान आता कापून घेत आहे. छान मस्त शेपू बारीक बारीक कट करून घ्यायची. बघू शकता तुम्ही, इथं मी फास्ट फास्ट किती मस्त शेपू कापून घेत आहे. शेपू कापून झाल्यानंतर आता आपण त्याला शेपूला धुवून घेऊया. इथं लागणार आहेत आपल्याला 5-6 मिरच्या. इथं मिरच्या मी असं हाफ कट करून घेणार आहे. जास्त बारीक कट करून घेणार नाही, कारण ना मिरची दाताखाली आले ना खूप तिखट लागते. कसं मोठी मिरची कापली ना आपल्याला निवडून घेता येते. तर मिरची कापून झालेली आहे. आता आपण लसूण पण कापून घेऊया आणि गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. गॅस पेटवून एक पडी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलं का छान मस्त जिरं मोहरी टाकून घेऊया. जिरं मोहरी छान फुलली का मग आपण लसूण कापलेला आणि मिरची टाकून घेऊया. छान मिरची आणि लसूण छान मस्त तेलामध्ये होऊ देऊया. आणि थोडेसे ना शेंगदाणे पण घालते आहे मी इथं. छान लागतात मस्त शेंगदाणे. शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकतात, पण मी आज अख्खे शेंगदाणे घातलेले आहे. खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, आता शेपू धुवून ठेवलेली ना ते शेपू टाकून घेतलेली आहे. छान मस्त झाकण ठेवून थोडा वेळ शेपू शिजू देऊया. थोड्या वेळाने बघितलं, शेपूला छान मस्त पाणी सुटलं होतं. आता आपण ना जे डाळ भिजत घातली होती ती डाळ टाकून घेऊया. इथं मूग डाळ भिजत घातलेली मी मूग डाळ वापरलेली आहे शेपूच्या भाजीमध्ये. तूर डाळ पण वापरू शकतात, पण मूग डाळ पटकन शिजते. जे शेपूला पाणी सुटते ना त्याच पाण्यामध्ये मूग डाळ पटकन शिजते. आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. हळद आपण तेलामध्येच टाकली होती. थोडंसं इथे लाल तिखट पण टाकते आहे. छान मस्त हलवून घेऊया. आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देऊया. मग रेडी आहे आपली शेपूची भाजी. छान मस्त जे शेपूला पाणी सुटलेलं असते ना त्यातच डाळ शिजते. थोडंफार लागलं तर पाणी टाकू शकतात, पण मी इथं काय पाणी वापरत नाही. बाय.